पण तुम्ही प्रेशर कोणीच घेऊ नका. तुम्ही बघू शकता सासरवाडी माझी गणपत निवास. आता सगळे क्रिकेट खेळायला गेलेत त्यामुळे इथे नाही, आता सगळे इकडेच असतात मजा करत. आणि तुम्हाला दाखवतो मी पल्लूच्या आजोबांची बैलगाडी. ही बघा, ही बैलगाडी आहे पल्लवीच्या आजोबांची. माझे आईचे वडील म्हणजे माझे ते आणि पल्लवीचे आजोबा हे मित्र होते जुने, उपळ्यातले पालांडे. तर मग आमचे तात्या आहेत, तात्यांना बघू शकता तुम्ही. हे आमचे तात्या आहेत, बघू शकता. तात्या थांबा, नाव सांगा तुमचं पूर्ण नाव. कोण सांगा तरी पूर्ण नाव. पांडुरंग पाटील. हे तात्यात आमचे. आणि तात्यांना पण भेटलो मगाशी, बरं वाटलं. तात्या मला शोधत होते जावई कुठे गेले. आणि आता जावयाला सोडून चालले तात्या देवगडला. चला बाय बाय. तर मग आईच बघा आता, हा एकदम भूक लागली आहे. चिकन बघा आणि मासे गावची, आणि त्याचबरोबर गावचे मासे पण आहेत. दाखव मी. आणि इकडे चिकन गरमा गरम गावठी स्टाईल मध्ये, गावठी स्टाईल सारखी लिंबू, गावची लिंबू आमच्या झाडाचे. चला मग बाबा, भूक लागली जोरात, आता खाऊन घेतो. कसं झालंय किरण चिकन आणि मासे? एक नंबर मासे खाल्लं, चिकन एक नंबर आहे. हा मासे एकदम फ्रेश मासे घोरप्याने आणून दिलेत. खातोस का तू? खात नाही पण ट्राय करतो. फिश पण सुपर आहे यार, एक नंबर. सही आहे, मजा आली. चला आता तू खाऊ दे मला जरा. आणि सूरज रावांना घेऊन चाललोय. हा सूरज, काय आता तो बँजो आणायला जायचं, कधी जायला भेटते काय माहिती. इकडे तळ्यात मग आहे ते सांगितलं खाडेला. खाडे एक सांगितलंय. खाडे जो मित्र आहे रे माझा. काय काय लग्न कधी करतोय तू? हसू का आलं? प्रेशर कोणीच घेऊ नका. मेन विकेटला जाऊ. हो गाईज, आता आम्ही निघालोय नापणे वॉटरफॉल बघायला, जो आता तिथे काचेचा ब्रिज बनवलाय नवीन. तो बघण्यासाठी चाललो. लास्ट टाइम आलो होतो पण तेव्हा मला काय आतमध्ये जायला मिळालं नाही, कारण प्रचंड गर्दी होती. आणि आता सासूबाई, मी आणि माझी बायको, आम्ही तिघं जण ट्रिपशी चाललोय बाईकवरती. अगदीच त्यांच्या गावातच आहे, हा नापणे गावातच वॉटरफॉल आहे बाजूलाच. क्रिकेटच्या मॅच बघता बघता बोललो चला फायनल. हां मी लकीच आहे. नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलंय. हां, आणि महाराष्ट्रातला पहिलाच काचेचा पूल आहे हा. आणि हाय नापणेकर, सूर्य नापणेकर. आणि गाईज
आम्ही आता तिकडे पोचू आणि दाखवू तुम्हाला काय काय तिकडे कसं म्हणजे कसा ब्रिज आहे तो. आणि फुल एकदम थंड वातावरण इकडे. संध्याकाळचे वाजल्यात 5:30. हे बघा बघा खाली जात आहेत. आम्ही आता निघालो नापणे धबधब्याच्या दिशेने. फायनली आम्ही आलोय नापणे शेर्पे धबधब्यावरती. बघू शकता तुम्ही तिकडे हा छोटा मिनी धबधबा आहे आणि इकडे हा अरुंद असा काचेचा पूल. महाराष्ट्रामध्ये पहिलाच आहे हा. आणि मोठा वॉटरफॉल तिकडे म्हणजे मोठा धबधबा तिकडे त्या साईडला. सो अशा पायऱ्यात तिथून उतरायला आणि आपण आता एंट्री करतो आतमध्ये. एंट्री फी वगैरे नाही का आता आपल्याला फ्री आहे नापण्यातल्यात म्हणून. हा बघा हा मोठा आहे धबधबा इकडे खूप मोठा. आणि फायनली मी या धबधब्यावरती आलो आहे. ग्लास वाव. हॅलो इकडे बघ. हा बघा मोठा वॉटरफॉल. हा ह्याचा व्ह्यू तुम्हाला इथून भेटतो. इथे गेलात तुम्ही वरती तर तिथे वरती गेल्यावरती तिथून तो पूर्ण प्रॉपर दिसतो. आपण ना हवं दिसतोय. हवं दिसला का चटीचा झाला आणि त्यामध्ये भरत बोडेकर प्रतिष्ठान हा संघ विजयी झालेला आहे. या चषकावरती भरत बोडेकर प्रतिष्ठानने आपलं नाव कोरलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की बाप्पा देवी माते की गणपती बाप्पा. तुम्ही बघू शकता भरत बोडेकर प्रतिष्ठान जिंकलेले आहेत सगळे. संघ व्यवस्थापक तुम्ही आहेत. अच्छा संघ व्यवस्थापक बघू शकता जे त्यांचं नाव आहे म्हाळू बोडेकर. आणि सगळे जिंकले. सतीश कॅप्टन कुठे कॅप्टन तुमचा कॅप्टन याच्याशी बोलून घेऊया. कसं वाटतं खूप बरं वाटतं. भारी वाटतं ना. 4 वर्षानंतर पहिल्यांदा ट्रॉफी मारली आणि एकही मॅच न हारता ते जिंकलेले आहेत. चांगलं वाटतंय. खूप 3 वर्ष झाली याची प्रतीक्षा करत होता. आज 4थं पर्व आहे. त्याच्या अगोदर आम्ही देखील एकदा गेलो होतो फायनलला, परंतु ही संधी भेटली नव्हती. या वर्षी आम्ही ठरवूनच आलो होतो किती काही झालं तरी हे पहिलं चषकच घ्यायचं. आणि त्यासाठी माझ्या सर्व जे संघातले खेळाडू आहेत त्यांनी आपला संघ आणि पूर्ण काही खेळाडू आहेत या मॅचसाठी दिवसभर जेवले पण नाहीत. अशी परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही मॅच खेळून जिंकलेलो आहे. फायनल जिंकलेला. आम्हाला सर्वांनाच आनंद आहे या स्पर्धेचा. द्वितीय क्रमांकाचे कप्तान ते द्वितीय दुसरे कुठे राकेशजींचा आपण जरा मनोगत व्यक्त करून घेऊया. बघूया राकेशजी काय म्हणताय. तुमचा दुसरा नंबर याच्यामध्ये आलाय. ठीक आहे. आम्ही काय थोडा पराभव झाला तुमचा फायनल मध्ये, पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. त्याबद्दल थोडं तुमचं सांगा, तुमच्याबद्दल माहिती. आमच्या टीमने चांगले एफर्ट दिले लास्टपर्यंत आणि थोडीफार आमच्याकडून थोडीशी गलती झाली फायनल मॅच साठी, पण आम्ही आनंदी आहोत. आम्ही सेकंड प्राइज मारले, त्यांनी 1 प्राइज मारले. आम्ही खूप आनंदी आहोत कारण की ही ट्रॉफी कुठल्या टीमची नाही, आपल्या गावातचीच आहे. त्यामुळे थांबणार आहे ट्रॉफी, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप मजा आली इकडे येऊन. मी पण खूप एन्जॉय केला. चला काय त्यांचा एक व्हिडिओ घेऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे हा गेम म्हणजे हा खेळ क्रिकेटचा अशा प्रकारे रंगात आला होता आणि खूप मजा आली. आणि नापण्यात पहिल्यांदाच मी या क्रिकेट स्पर्धेसाठी बघण्यासाठी खास एक दिवस का होईना एक दिवसासाठी आलो आणि खूप मजा केली. इकडचे सगळे मित्र वगैरे ओळखी झालेत.
स्पर्धेचे आमचे पंच श्री वांगणकर सर आणि विकास कदम सर पिराळी आणि पुढे 2 पंच आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आता प्रचंड स्वागत करतात. मी संतोष पाटील यांना विनंती करतो की विकास कदम आणि वांगणकर सर यांचं त्यांनी स्वागत करायचं पुष्पगुच्छ देऊन. खरोखरच या रखरखीच्या उन्हामध्ये त्यांनी सुंदररित्या आम्हाला त्यांची भूमिका या ठिकाणी पार पाडली. खरोखरच या दोघांमुळे ही स्पर्धा चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. या 2 पुष्पगुच्छामुळे ही स्पर्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली. मी पुन्हा एकदा या आमच्या नागपूर गावाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि असंच आम्हाला सहकार्य केला आणि चांगल्या अशा या ठिकाणी पंचायतची भूमिका पार पाडला त्याबद्दल आपले पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सदानंद पाटील साहेबांना विनंती करतो की विकास कदम पियाळी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला ज्याने आम्हाला प्रथम पारितोषिक दिलंय तसंच द्वितीय पारितोषिक दिले ते आमचे अनंत बाळकृष्ण पाटील साहेब तसेच गजानन बाळकृष्ण पाटील साहेब उपस्थित आहेत. परंतु या ठिकाणी आमच्या काकी उपस्थित झाले आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष हर्षद फाले मी विनंती करतो की पाटील काकी यांचा त्यांनी सत्कार करायचा. या ठिकाणी आम्हाला बक्षीस त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. ते काका या ठिकाणी आपण उपस्थित राहू शकले त्यांचा सत्कार करणं आपलं अनिवार्य आहे आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपाली कोकरे यांनी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिका चषक दिले. आम्ही जयवंत जेतपकर आणि यांचं स्वागत करायचं आहे. रुपाली कोकरे यांनी आपल्याला या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज चषक दिलेले आहेत. तसेच आमच्या या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी विजय जेतपकर उपस्थित झाले त्यांचं सुद्धा स्वागत करायचं. त्यानंतर या ठिकाणी सावंत काका यांचं सुद्धा या ठिकाणी आमच्या बक्षीस उपस्थित झाले त्यांचं स्वागत अक्षय गांगेल यांनी करायचं आहे. आपली स्पर्धा या ठिकाणी आणि आम्हाला सहकार्य केलं खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचं स्वागत जयवंत जेतपकर यांनी करायचं. त्यानंतर या ठिकाणी या गावचे प्रगतशील शेतकरी बबन शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले मानव त्यांचं स्वागत करायचं. पल्लवी किरण राणे यांचं स्वागत या ठिकाणी होतंय. तसेच या ठिकाणी ट्रॉफ्या घेतो मी. त्यानंतर प्रथमेश काळे मॅन फ्रॉम विष्णुनगर नापणेगावचं सितारा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पीडी स्पोर्ट आणि आजच्या या कालच्या दिवसात पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. त्यानंतर आपल्या नापणेगावातील एक दुसरा खेळाडू राकेश यादव यांनी देखील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला. ते या ग्रामपंचायत सदस्य रुपाली कोकरे यांच्या हस्ते त्यांना सत्कार करण्यात येईल. राकेश यादव यांनी देखील चांगली फलंदाजी केली. यांनी देखील एक अर्धशतक मारलंय. नापणे गावातील युवा खेळाडू नापणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढील आता आपण याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले 7 संघ आहेत. त्या 7 संघ मालकांचा आपण इथे कमिटीच्या वतीने सत्कार करणार आहोत. या 7 संघांमध्ये पहिला संघ आहे एकविरा स्पोर्ट. हा संघाचे संघ मालक आहेत कमलाकर बाबू कोकरे. यांचा संघ मालक किंवा प्रतिनिधी असेल त्यांनी इथे यायचं आहे आणि हे सन्मान चिन्ह आमचे सन्माननीय अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी यांचा सन्मान करायचा आहे. स्टेजवर यायचंय. मराठवाडे संघाला आमच्या कमिटीचे सर्व जे खेळाडू आहेत ते सदस्य आहेत ते देतील. त्या संघाने देखील आजच्या दिवसाची लढत दिली. थोड्यासाठी या सामन्यात हा मेन फोटो आहे. अरे काय रुपाली कोकरे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. त्यानंतर अभिषेक जाधव यांच्याकडून या स्पर्धेला जेवढेही चेंडू लागलेत हे सर्व त्यांनी पुरवलेले आहेत. आणि तसंच
संजय गोगरे दुबई त्यांनी देखील 2,000-2,500 रुपये ठेवण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये सिक्सर किंग म्हणून ते असेल, तर तुम्हाला काय वाटतं सिक्सर किंग कोण असेल? नक्कीच मॅन फ्रॉम चेंबूर विष्णुनगर प्रथमेश काळे यांनी यायचं आहे. 2,500चा मानकरी होता. आज स्पर्धेतील जास्त सिक्स मारले आणि पाटीलगाची त्यांचा नक्कीच पुरस्कार आणि 2,500 रुपये सत्कार करतील. 25 सिक्स, एक अर्धशतक आणि दुसरा अर्धशतक 2 रनांनी चुकलेला आहे त्याचा. प्रथमेश काळे नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या गावाचं नाव नक्कीच मोठ्या सर्वात येईल. त्यात मात्र तिथे मात्र शंका नाही. तसंच आमचे भाऊजी म्हणावं लागेल किरण राणे यांच्याकडून साहेब यांच्याकडून देखील आम्हाला ज्यांनी हॅट्रिक केले त्याच्यासाठी 2,500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्या 2,500चा मानकरी कोण करते? प्रदीप पाटील. प्रदीप पाटील करते आजच्या या फायनलच्या मॅचचा नक्कीच या महत्वपूर्ण मॅच मध्ये एक चांगली खेळी केली आणि या आपल्या गावातील एक बेस्ट फिल्डर म्हणलात किंवा या पूर्ण स्पर्धेमधील जर बेस्ट फिल्डर म्हणलात किंवा सर्वात जास्त कॅच म्हणलात तर कोणी घेतले असेल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच माझा मित्र बादल चौधरी PS जाधव पल्लवी पाटील यांनी याच्यावरती बॅटिंगने बॉलाने आणि त्याच्यानंतर फिल्डिंगने देखील आपल्या संघाला जिंकून दिलं आणि स्वतःचा मानकरी ठरतोय. लाईट गेल्यामुळे कार्यक्रम तर कंटिन्यू ठेवतात हे लोक. लाईट गेले तरी पण सगळे उत्सुक आहेत अजून ट्रॉफीसाठी. जे तृतीय आणि प्रथम असे 3 पारितोषिक. तृतीय पारितोषिक भेटलाय ना. काय चेअर करा चेअर. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ मंगलमूर्ती तृतीय पारितोषिकचे संघमालक कुठे? संघमालक बाबू संघमालक कुठे आहेत? संघमालक कुठे आहे? छोटा संघ मला देवांश 11. या स्पर्धेतील द्वितीय षटकाचा मानकरी देवांश 11 संघ याचा इथे आमचे कमिटी तसेच पाटील काका साळुंखे काका हे देखील सत्कार करतात. सापाई देवीचा कामेश्वराचा आणि ऐका तर मग बघू शकता 2026 चे पर्वत चौथेचे विनर भरत बोडेकर प्रतिष्ठान. आणि चौथ्या वर्षाचे हकदार पहिल्यांदाच गणपती बाप्पा. प्रतिष्ठानचा बोला चापाई देवीचं राहणं नागेश्वराचा बोला भरत बोडेकर युवा प्रतिष्ठानचा अरे भारतवाच्या नावाने गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्यानंतर मी सर्वांना सांगतो ही स्पर्धा चापाई देवी मंदिराजवळ झाली तर सर्वांनी एकदा आईच्या चरणी जाऊन आपलं दर्शन घ्यावं. त्या संघ विजय पार्वती पते
चला या ठिकाणी सो फायनली गाईज मॅच NPL ही सिरीज आज झाली आहे आणि खूप मजा केली मी. आता लिटरली जमलो आहे. आणि हा माझा पार्टनर इथे सासरवाडीत आल्यावरती हा माझा एकदम बेस्ट पार्टनर असतो. काय रे सूरज, बरोबर ना? हो की नाही? दे टाळी. अच्छा मारे. तर मग हा माझ्याबरोबर कायम फिरत असतो आणि एन्जॉय केलं खूप. एक दिवस असं वाटलं नाही, असं वाटलं 2 दिवस कंटिन्यू मी इकडेच होतो. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा हा मी आज इथेच व्लॉग थांबवतो. आणि हसतोच काय रे? चला मग अशा प्रकारे मी आजचा व्लॉग हा इथेच थांबवतो. अशाच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की नापणेमध्ये तरी मला असं वाटलं आज भरपूर जणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि सगळे चांगलेच फॉलोअर्स वाढणार आहेत. लहान मुलांपासून सगळे मला आज विचारत होते की दादा तुझ्या चॅनलचं नाव काय, चॅनलचं नाव काय. तर माझ्या चॅनलचं नाव मी बोललो किरण ऋषिकांत राणे, म्हणजे KR ब्लॉग्स असं माझं चॅनल आहे यूट्यूबचं. तर नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज बघत राहा. मला खूप मजा येते असे सगळे तुम्ही समोरून मला विचारता तेव्हा. ओके गाईज, चलो टेक केअर, बाय बाय.